नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे तर्कशास्त्रीय युक्तिवाद, ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो। या प्रकरणावर आधारित 24वा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण वेन आकृती, तर्क व अनुमान, तार्किक क्रम, दिशाज्ञान आणि तुलना या टॉपिकवर काही सराव प्रश्नांच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। तर आधी वेळ न घेता लगेच प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, शिक्षिका, स्त्रिया व माता या शब्दसमूहासाठी कोणती वेन आकृती अर्थपूर्ण ठरेल? शिक्षिका, स्त्रिया व माता। तर आपल्याला एवढं तर लक्षात येते की कोणतीही माता किंवा कोणतीही शिक्षिका ही स्त्री असते, म्हणजे बाहेरून जे वर्तुळ असणार आहे ते स्त्रियांचं वर्तुळ असणार आहे आणि आतमध्ये जे असणार आहे म्हणजे आता सर्वच शिक्षिका ज्या आहेत त्या स्त्री आहेत, याचा अर्थ या पण शिक्षिका आहेत आणि सर्वच माता या काय आहेत, स्त्री आहेत, म्हणजे या माता आहेत। ठीक आहे, या माता आहेत। परंतु काही माता शिक्षिका असू शकतात आणि काही शिक्षिका माता असू शकतात, म्हणून परफेक्ट जी असणार आहे ती आकृती बी असणार आहे। आपण इथं फक्त सी मध्ये कन्फ्यूज होऊ शकतो, परंतु परफेक्ट जो शब्दसमूह आहे शिक्षिका, स्त्रिया आणि माता, तर तो हा असणार आहे पर्याय बी मधील। त्यानंतर तार्किक क्रमावर आधारित प्रश्न आहे, पाठवणे, इनकोडिंग, प्राप्त करणे, डिकोडिंग। इंग्रजी जर शब्द घेतले आपण सेंडिंग, इनकोडिंग, रिसिविंग, डिकोडिंग, तर आपल्याला असं लक्षात येतं की ही एक पूर्ण मेसेजिंग प्रोसेस आहे। ठीक आहे, कम्युनिकेशन प्रोसेस आहे। यामध्ये आपल्याला माहिती आहे की अगोदर जो सेंडर आहे त्या मेसेजला इनकोडिंग करील, म्हणजे ह्या दिलेल्या चारच आपल्याला क्रमाने लावायचे आहेत ना। आलं लक्षामध्ये? अगोदर काय होईल प्रोसेस, कोणता बी सेंडर काय होईल त्या मेसेजला इनकोडिंग करील। ठीक आहे, नंतर तो पाठविल, म्हणजे एक नंबरला असणारे दोन ठिकाणी आहे, ए मध्ये आणि डी मध्ये। त्याच्यानंतर मग पाठवणे हे 2 नंबरला असणार आहे, म्हणजे 1-2 नंबरला येईल, म्हणजे उत्तर डीच असणार आहे आपलं। नंतर रिसीव होईल तो रिसिव्हरकडं, म्हणजे हा जाईल 3 नंबरला टप्पा, आणि डिकोडिंग त्याला रिसिव्हर डिकोडिंग करील त्याच्या भाषेमध्ये। ठीक आहे, तर तो येईल 4था टप्पा, म्हणजे पर्याय डी बरोबर आहे। त्यानंतर दिशाज्ञानावर आधारित प्रश्न आहे, अजित पूर्वेच्या दिशेने 2 किलोमीटर पोस्टात चालत जातो। समजा उदाहरणार्थ अजितचं ठिकाण आहे, अजितचं हे ठिकाण आहे आणि 2 किलोमीटर इथं पोस्ट आहे। ठीक आहे, किती? 2 किलोमीटर। परत येतो, परत आला इथं, ठीक आहे, वापस आला परत याच्या ठिकाणी। नंतर तो उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालतो। आता उजवीकडे म्हणजे वरती जाईल, कारण तो परत आला ना, मग इकडे किती आता 4 किलोमीटर। मग डावीकडे वळून 2 किलोमीटर चालतो, डावीकडे म्हणजे इथे 2 किलोमीटर चालतो। तो आता पोस्ट ऑफिसपासून कोणत्या दिशेला आहे? आता पोस्ट ऑफिस आहे इथं, अजित पोहोचला इथं, मग आता ही मुख्य दिशेत नाही, तो कोणत्या दिशेला आहे? म्हणजे तो गेला वायव्य दिशेला। आलं लक्षामध्ये? वायव्य दिशेला गेलेला आहे। पोस्ट ऑफिसच्या कोणत्या दिशेला आहे ना, तर वायव्य दिशेला आहे। पोस्ट ऑफिस त्याच्या कोणत्या दिशेला आहे तर मग आग्नेय, परंतु मग तो आता पोस्ट ऑफिसपासून कोणत्या दिशेला आहे, इथून कोणत्या दिशेला आहे तर तो वायव्य दिशेला, ह्या कोपऱ्यामध्ये ना। त्यानंतर जर दीपाली अनितापेक्षा तरुण आहे, ठीक आहे, जे तरुण आहेत ते वर लिहूयात आपण। दीपाली अनितापेक्षा तरुण आहे पण सरितापेक्षा मोठी आहे। वयस्कर वर लिहूया आणि तरुण खाली लिहूयात। जर दीपाली अनितापेक्षा तरुण आहे, अनितापेक्षा तरुण आहे म्हणजे लहान आहे अनितापेक्षा, म्हणजे अनिता वर लिहूया आपण, अनिता, ठीक आहे, आणि त्याच्या खाली दीपाली। ठीक आहे, त्यानंतर पण सरितापेक्षा मोठी आहे,
कोण? दीपाली. म्हणजे त्याच्या खाली मग सरिता. सरिता. त्यानंतर सरिता वनितापेक्षा मोठी आहे. सरिता कोणापेक्षा? वनितापेक्षा मोठी आहे. अर्णव सरितापेक्षा मोठा आहे. म्हणजे अर्णव मग इथं लिहावं लागेल. पण दीपालीपेक्षा तरुण आहे म्हणजे लहान आहे. म्हणजे अर्णव दीपालीच्या खाली पाहिजे होता. चला ठीक आहे, आपण अंदाजे घेऊ लक्षात. तर सर्वात वयस्कर ते तरुण असा क्रम लावा. मग सर्वात वयस्कर अनिता, नंबर 2ला दीपाली, नंबर 3ला अर्णव, नंबर 4ला सरिता आणि सर्वात लहान वनिता. म्हणजे अनिता ते वनिता म्हणजे अनिता, दीपाली, अर्णव, सरिता आणि वनिता. म्हणजे पर्याय क्रमांक 1. कारण आपल्याला काय म्हणले ते वयस्कर ते तरुण असा क्रम लावा. त्यानंतर तर्क व अनुमानाचा प्रश्न काय म्हणते ते, काही टी हे यू आहेत. आपल्याला विधानावरून आकृती काढायची असते. काही टी हे यू आहेत म्हणून आपण मग आकृती काढूया. काही टी काय तर यू आहेत. काही टी यू आहेत. ठीक आहे. ठीक. काही टी यू आहेत. यू. सर्व पी टी आहेत. सर्व पी म्हणल्यावर सर्व पी जातील आतमध्ये. हे पीचं वर्तुळ कोण येतं ते टी आहेत. ठीक आहे. पण मग आता आकृती काढताना आपल्याला पचं वर्तुळ आपण यूला छेदू शकलो असतो. म्हणजे कसं, काही टी हे काय येतं यू आहेत. यू आहेत ना, काही टी यू आहेत. आणि सर्व पी टी आहेत. हे बघा दुसरं सर्व पी टी आहेत. म्हणजे अशी बी आकृती तयार होईल. म्हणजे 2 ठिकाणी आपल्याला हे निष्कर्ष चेक करावे लागणार आहेत. आलं लक्षामध्ये? 2 ठिकाणी आपल्याला हे निष्कर्ष चेक करावे लागणार आहेत. करूयात. एकही पी हा यू नाही. एकही पी हा यू नाही. इथं बरोबर आहे कारण पीचा आणि यूचं वर्तुळाचा काहीच कन्सल्टंट नाही. परंतु इथं आहे ना, म्हणजे एका हे रॉंग झालं. मग इथं तर आहे आणि हे तर बरोबर झालं. मग एका ठिकाणी बरोबर आणि एका ठिकाणी चूक. हे चूक असतं. 2 आकृत्या काढल्याच्या नंतर दोन्ही ठिकाणी बरोबर येणं अपेक्षित आहे. काही यू हे टी आहेत. काही यू हे टी आहेत. बघा हे काही यू टी आहेत. इथं आहेत काही यू हे टीचं आणि हे यू आहे इथं पण आहे. म्हणजे दुसरं कन्फर्म बरोबर आहे. दुसरं कन्फर्म बरोबर आहे. पहिलं रॉंग आहे. दुसरं कन्फर्म बरोबर आहे दोन्ही ठिकाणी. तिसरं सर्व टी हे पी आहेत. सर्व टी हे पी आहेत. बाहेरून आत जाताना सर्व नसतं ना, काही असतं. म्हणून हे पण चुकलं. म्हणजे फक्त दुसरा निष्कर्ष बरोबर आहे. म्हणजे केवळ 2 तर्कसंगत जो आहे आपला, केवळ 2 हाच आपला बरोबर असणार आहे. अशा पद्धतीनं काही आपण सर्व प्रश्न पाहिले. 15 जून 2025 रोजी जी सेट परीक्षा होणार आहे त्यासाठी आपण एकूण 12+4 असे 16 पेपर घेणार आहोत. परीक्षा पुढे ढकलली होती. मेमध्ये परीक्षा होणार होती पूर्वी. आता ती 15 जूनला होणार आहे. ठीक आहे. तर असे 16 पेपर, हे 16 PDF पेपर, 16 आन्सर की आणि 16 विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. 450 रुपये फीस. तुम्हाला लगेच 16 प्रश्नपत्रिका PDF, त्याच्या आन्सर की आणि विश्लेषणाचे 16 व्हिडिओच्या लिंक तुम्हाला पाठवल्या जातील. धन्यवाद.